नमस्कार, माझे नाव रोहित। 1.5 वर्षापूर्वी माझे लग्न वैशालीशी झाले। आमचे लव्ह मॅरेज होते, कारण वैशाली आणि मी एकाच डान्स अकॅडमीत प्रॅक्टिस करत होतो। तिथेच आमची ओळख झाली, मैत्री झाली आणि पुढे त्यांचे रूपांतर प्रेमात झाले। सुदैवाने माझ्या आणि तिच्या घरच्यांना या लग्नाला अजिबात विरोध नव्हता। 2-3 दिवसांपासून माझ्या सासरची मंडळी आमच्या घरी येत जात होती, कारण वैशालीने 2 आठवड्यापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता। त्या बाळाला पाहण्यासाठीच ते सर्वजण आले होते। ते सगळे एकाच गाडीने आले होते। एक दिवस आमच्या घरी मुक्काम करून त्यांनी आमचा पाहुणचार घेतला। ते आज संध्याकाळीच निघणार होते आणि नेमकीच आज माझी चुलत सासू पुण्याहून आमच्या घरी येण्यासाठी निघाली होती। उद्या सकाळी 8 वाजता त्या आमच्या गावाला पोहोचणार होत्या। त्यांचा मुलगा म्हणजे माझा साला सुद्धा त्यांच्याबरोबर येणार होता। माझ्या सर्व सासूबायांमध्ये या सासूबाई सर्वात सुंदर होत्या। वयाच्या 35व्या वर्षी त्यांच्या पतीचे कार अपघातात निधन झाले होते। त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि पुण्यात महिलांसाठी एक ब्युटी पार्लर सुरू केले। त्यांची ड्रायव्हर गाडी जेव्हा आमच्या गावातील बस स्टॉपवर आली तेव्हा आमच्या साल्याचा मला फोन आला। मी लगेच त्यांना रिसीव्ह करण्यासाठी तिथे पोहोचलो। जेव्हा त्या गाडीतून खाली उतरू लागल्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्याकडे गेले। एवढा रात्रीचा प्रवास करूनही सासूबाई खूप सुंदर दिसत होत्या। जणू 25 ते 30 वर्षाची तरुण मुलगीच वाटावी असा त्यांचा तो चमकणारा चेहरा। काळेभोर केस आणि गुलाबी गाल पाहून मन प्रफुल्लित झाले। माझ्या सालेचे नाव अमित होते। मी जेव्हा त्याला लांबूनच आवाज दिला तेव्हा त्याचे लक्ष माझ्याकडे गेले। तो स्वतःच्या जवळील सामान उचलून माझ्याजवळ आला। मी ते सामान गाडीत व्यवस्थित ठेवले आणि त्यांना घेऊन घरी आलो। घरी आल्यावर सासूबाई सर्वांना भेटल्या। अमितने हे सगळ्यांचे नमस्कार करून सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि तो आमच्याजवळ हॉलमध्ये येऊन बसला। मी त्याला विचारले, अमित, तुमचा प्रवास कसा झाला? तो म्हणाला, जिजू, प्रवास खूप छान झाला, काही त्रास झाला नाही, पण गाडीतील एसी बंद होत नव्हता, त्यामुळे थोडी सर्दी झाल्यासारखे मला वाटलं। मी अमितला म्हणालो, काही हरकत नाही, सर्दीचे औषध घे, ठीक वाटेल। आम्ही बोलत असताना अमितच्या मोबाईलवर त्याच्या ऑफिसमधून फोन आला। त्याला काही महत्त्वाच्या मीटिंगसाठी लवकरात लवकर पुण्याला बोलावण्यात आले होते। तिथे त्यांची अत्यंत गरज होती। अमित मला म्हणाला, जिजाजी, मला आता जाण्यासाठी काही बस मिळेल का? मी त्याला म्हणालो, बघ अमित, आता यावेळेस तर पुण्यासाठी थेट बस मिळणार नाही। तू संध्याकाळच्या गाडीने येणे, म्हणजे उद्या सकाळी मीटिंगच्या वेळेत पोहोचशील आणि सासूबाईंची काळजी करू नकोस। मी उद्या त्यांना गाडीत बसवून देईन। अमितला ते पटले। तो म्हणाला, चालेल जिजाजी, तुम्ही संध्याकाळी यायला गाडीत बसवून द्या, मी तिथे त्यांना रिसीव्ह करेन। पण एक गोष्ट सांगायची राहिली, आईसोबत तुम्हालाही पुण्याला यावे लागेल। मी विचारले, का? गाडी तर एकदा इथून निघाली की थेट पुण्यातच थांबेन, मग माझी काय गरज? तेव्हा अमितने सांगितले, अरे जिजाजी, आईला मिरगी येण्याचा आजार आहे, ती कधी येईल काही सांगता येत नाही, म्हणून सोबत कोणीतरी असणे गरजेचे आहे। मी म्हणालो, ठीक आहे, मी सोबतीला येण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर आम्ही तयार होऊन ब्रेकफास्टला बसलो। मी फोन करून त्यांच्या संध्याकाळच्या गाडीची बुकिंग केली। दुपारी 1 वाजता आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले। थोडा वेळ आराम करून संध्याकाळी 5:45 वाजता आम्ही बस स्टॉपवर आलो। त्याचवेळी वैशालीचा माझ्या मोबाईलवर फोन आला। मी फोन रिसीव्ह केला, पण समोर वैशाली नसून माझ्या चुलत सासूबाई बोलत होत्या। त्या म्हणाल्या, जावई बापू, मी पण अमितसोबत निघते का? उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको। मी त्यांना म्हणालो, काही त्रास नाही सासूबाई, सगळे ॲडजस्ट होईल, तुम्ही 1-2 दिवस आमच्याकडे आराम करा। तेवढ्यात अमितची गाडी जाण्यासाठी तयार झाली। तो गाडीत बसून पुण्यासाठी निघाला। मी घरी निघालो, पण वाटेत मित्रांना भेटून गप्पा मारत साधारण 8 वाजता घरी पोहोचलो। घरी सर्वजण जेवणाची तयारी करत होते। जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले। मी वैशालीला सांगितले, वैशाली, तू आणि सासूबाई तुमच्या खोलीत झोपा, मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो, पण दरवाजाची कडी लावू नकोस, मी रात्री कधीही आत येईन। एवढे सांगून मी सोफ्यावर येऊन बसलो। IPLचा सीझन सुरू असल्यामुळे मी काही वेळ टीव्हीवर मॅच पाहिली। 11 वाजता मॅच संपल्यावर थोडा वेळ मोबाईल पाहिला। आता रात्रीचे 12:30 वाजले होते। मला वैशालीशिवाय झोप येत नव्हती, म्हणून मी हळू पावलांनी त्या खोलीकडे गेलो।
मी खोलीचा दरवाजा ढकलला. तो उघडत होता. खोली AC सुरू असल्यामुळे खूप थंडगार वातावरण होते आणि आमचे बाळ पाळण्यात शांत झोपले होते. खोलीत घनदाट अंधार पसरला होता. खिडकीतून येणारा चंद्राचा प्रकाश जणू त्या पडद्यांमागे लाजत होता. बेडवर 2 आकृत्या होत्या. दोघींच्या अंगावर एकच पांढरीशुभ्र चादर होती. त्या चादरीखाली कोण कोण आहे हे ओळखणे कठीण होते. माझ्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली होती, पण तरीही ती 2 आकृत्या मला अस्पष्ट दिसत होत्या. इशीच्या गार वाऱ्याने खोलीतील वातावरण थंडगार झाले होते. पाळण्यात आमचे बाळ गोड झोपी गेले होते. त्याचा श्वास सुद्धा हलका आणि मधुर होता. माझ्या अंदाजानुसार डाव्या बाजूला वैशाली झोपली असावी असे वाटले. तिची सवय होती की ती डाव्या बाजूलाच झोपते. हळूच पावलांचा आवाज न होता मी त्या बाजूला सरकलो. गादीवर बसताच तिच्या अंगावरील चादर हलकीशी हलली. मी श्वास रोखून मनातल्या मनात धडधडत तिच्या जवळ गेलो. माझा हात हळूहळू त्या चादरीखाली सरकला. माझ्या बोटांचा कोमल मऊ आणि उबदार त्वचेचा स्पर्श झाला. तो स्पर्श मला वेगळा वाटला. वैशालीची त्वचा अशी नव्हती. वैशाली बारीक आणि नाजूक होती, तर ही आकृती अधिक सुदृढ आणि भरलेली होती. तिचा श्वास सुद्धा वेगळा होता, खोल, मंद आणि गंभीर. थोडा वेळ मी स्तब्ध राहिलो. ही वैशाली नसेल तर कोण असेल? सासूबाई, या विचाराने माझ्या काळजाचा ठोका चुकला. पण मग मी स्वतःला विचारले, जर त्या सासूबाई असतील तर त्यांनी मला विरोध का केला नाही? त्यांनी मला ओळखले असते, माझा हात त्यांच्या अंगाला लागला असता तर त्या दचकल्या असत्या. पण त्या शांत आहेत, हालचाली करत नाहीत. माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. वैशाली असती तर तिने झोपेतून उठून मला हळुवारपणे जवळ घेतले असते. पण ही स्त्री निश्चित होती. जणू ती जागी असूनही माझ्या स्पर्शाला आपलेसे करत होती. वैशाली असावी, मी मनोमन ठरवले. अंधार आहे, माझा अंदाज चुकला असणार या समजुतीने मी धीर केला. माझी बोटे तिच्या गालावर फिरली. तिचा गाल गुळगुळीत, मऊ आणि तुरेजेबाज होता. मी हळूच माझे ओठ तिच्या गालावर टेकवले. त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. तिचा गाल थोडा थंड होता, पण त्याखाली त्वचा उबदार होती. मी माझे ओठ तिच्या गालावरून हळूहळू तिच्या डोळ्यांवर, नंतर कपाळावर फिरवले. तिचा श्वास किंचित वेगवान झाला. तिने हळूच डोळे उघडले नव्हते, पण तिच्या शरीराची भाषा बदलली होती. ती माझ्या स्पर्शाला उत्तर देत होती. माझा हात तिच्या हाताकडे सरकला. तिची बोटे माझ्या बोटांना गुंफली. तिची बोटे वैशालीपेक्षा जाडसर होती, पण तितकीच कोमल. मी तिचा हात हळूहळू कुरवळू लागलो. अंगठ्याने तिच्या तळहातावर वर्तुळे काढत होतो. तिच्या हाताचा स्पर्श मला वेगळेच सुख देत होता. अंधारात तिच्या निशब्दतेत एक गूढ आकर्षण होते. तिचा श्वास आता स्पष्ट ऐकू येत होता. थोडा जड होता, थोडा अस्थिर. तिच्या छातीचा ठोका मला माझ्या बोटांनी जाणवत होता. तिचे हृदय वेगवान धडधडत होते. मी तिच्या मानेवर माझे ओठ टेकवले. तिची मान कोमल, सुगंधी आणि उबदार होती. तिच्या मानेवर हळूहळू प्रेमाने ओठ फिरवू लागलो. प्रत्येक चुंबनानंतर मी थोडा वेळ थांबत असे, तिचा प्रतिसाद जाणण्यासाठी. तिच्या मानेवर धमनीने स्पंदन माझ्या ओठांना जाणवत होते. तिचा श्वास आता अधिक वेगवान झाला होता. तिची छाती वेगाने उठत बसत होती. माझ्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या अंगावर काटे उभे राहत होते. ती मोठ्याने खोल श्वास घेत होती. त्या श्वासातली ऊब माझ्या कानापर्यंत पोहोचत होती. तिच्या मानेवरचे चुंबन घेत असताना माझ्या लक्षात आले की तिचा सुगंध वैशालीच्या सुगंधापेक्षा वेगळा आहे. वैशालीला फुले आणि हलके अत्तर आवडत असे, पण ही स्त्री, तिचा सुगंध अधिक प्रौढ, अधिक मादक, अधिक आकर्षक होता. तो सुगंध माझ्या नाकपुड्या भरून राहिला. तो केवळ शारीरिक सुगंध नव्हता, तर तिच्या अस्तित्वाचा, तिच्या एकटेपणाचा, तिच्या अनुभवांचा वास होता. तो सुगंध मला अधिक तिच्याकडे ओढत होता. मी माझे ओठ तिच्या मानेवरून हळूहळू तिच्या खांद्यापर्यंत, नंतर तिच्या कानाजवळ नेली. मी तिच्या कानाच्या पातळीवर हलकासा श्वास सोडला. तिचे संपूर्ण शरीर थरथरले. तिने हळुवारपणे एक कुजबूज केली. ती कुजबूज शब्दात नव्हती, ती केवळ भावना होती. एक वेदना, एक ओढ, एक तळमळ. त्या कुजबुजीने माझे मन अधिक भावूक झाले. मला वाटले, वैशालीला आज किती गरज आहे माझी. ती किती एकाकी वाटत असेल. मी तिला पूर्णपणे माझ्या प्रेमात बुडून टाकले पाहिजे. मी तिला मागून घट्ट मिठी मारली. माझे हात तिच्या कमरेभोवती गुंफले. माझी छाती तिच्या पाठीशी घट्ट चिटकली. तिचे शरीर उबदार, मऊ, नितळ होते. मी माझा चेहरा तिच्या केसांमध्ये खोलवर नेला. तिच्या केसांचा सुगंध, जो म्हणजे चमेली किंवा मोगरा किंवा एखाद्या अज्ञात फुलांचा गंध, माझ्या भावनावर भारी पडत होता. तिचे केस गुळगुळीत, रेशमी आणि लांब होते.
ती केस माझ्या बोटांतून सरकत होती. मी तिच्या केसांना कुरवळवत हळूहळू मानेपर्यंत, नंतर पाठीवर खाली उतरवत होतो. तिची पाठ कोरडी, मजबूत आणि आकर्षक होती. तिचा कमरेला मिठीच मी हळूहळू तिला माझ्याकडे फिरवले. तिने आधी विरोध केला नाही, उलट ती असहजपणे माझ्याकडे वळाली. नंतर अंधारात डोळ्यांना तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता, पण तिचे डोळे चमकत होते. तिचे डोळे ओले, भावनिक, तळमळीने भरलेले होते. तिने माझ्या दिशेने हात वाढवला. तिची बोटे माझ्या चेहऱ्यावर फिरली, कपाळावर, भुयांवर, गालावर, ओठांवर. तिचे स्पर्श मंद, कोमल आणि अत्यंत भावनिक होते. त्या स्पर्शातून तिची एकाकीपणाची, तिची वर्षानुवर्षे दडलेली इच्छा, तिची माणुसकीची ओढ प्रकट होत होती. मी माझे ओठ तिच्या ओठांवर नेले. अंधारात काही सेकंद आमचे ओठ एकमेकांना स्पर्श करण्याच्या उंबरठ्यावर थांबले. तो क्षण कितीतरी वेळ चालला असे मला वाटले. माझ्या ओठांना तिच्या श्वासाची ऊब जाणवत होती. तिचा श्वास माझ्या ओठांवर फुलांच्या पाकळ्यासारखा हलका आणि कोमल होता. तिच्या ओठांची मखमली चमक अंधारातही मला जाणवत होती. तिचे ओठ गुलाबी, मऊ, आर्द्र होते. मी हळूहळू माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. त्या पहिल्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा कडाडला. तिचे ओठ थंडगार होते, पण तिच्या ओठांमधून निघणारा श्वास उबदार होता. मी माझे ओठ तिच्या ओठांवर हलकेच दाबले. तिने माझा स्पर्श स्वीकारला, पण प्रतिसाद दिला नाही. ती घोटल्यासारखी वाटली. मी माझे ओठ हलकेच तिच्या खालच्या ओठांवर फिरवले. नंतर वरच्या ओठांवर. तिचे ओठ मऊ, गुलाबी, पाकळ्यांसारखे कोमल होते. मी हळूहळू, प्रेमाने, वारंवार ओठ टेकवत होतो. प्रत्येक वेळी मी थोडा वेळ थांबत असे, तिचा प्रतिसाद जाणण्यासाठी. तिचा श्वास वेगवान होत होता. तिची छाती माझ्यावर दाबली जात होती. मी हळूहळू काही मिनिटांच्या अंतराने तिच्या ओठांनी मला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हलके, संकोचलेले, जणू ती एखादे स्वप्न पाहत असेल आणि तिला भीती वाटत असेल की हे स्वप्न मोडून जाईल. पण मी जसजसे प्रेमळ, दयाळू, सहनशील होत गेलो, तशी तशी तिची भीती कमी होत गेली. तिचे ओठ उघडू लागले. तिचा श्वास माझ्या ओठांवर मिसळू लागला. तिने माझ्या ओठांना उत्तर द्यायला सुरुवात केली. तिच्या ओठांचा स्पर्श अधिक जिवंत, अधिक आर्द्र, अधिक उत्कट होत गेला. एक क्षणी तिच्या ओठांनी माझ्या खालच्या ओठांना हळूवारपणे दाबले आणि मग मागे सरकली. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. ती क्षणभर थांबली, जणू ती स्वतःला सावरत होती. मग पुन्हा अधिक हिमतीने तिने माझ्या ओठांना आपले ओठ टेकवले. यावेळी ती अधिक असहभागी होत होती. तिने ओठ माझ्या ओठांशी खेळत होते, एकदा वरचा, एकदा खालचा, मधुमध, हलकी चाबी. हळूहळू ओढ, ती प्रेम करण्याची कला, जणू तिने अनेक वर्षांपूर्वी विसरली होती आणि आता हळूहळू ती कला पुन्हा शिकत होती. तिचे प्रत्येक हावभाव मंद, वेदनामय, पण अत्यंत सुंदर होते. माझे हात तिच्या पाठीवर घिरट्या घालत होते. तिच्या पाठीचा कणा माझ्या बोटांना स्पष्ट जाणत होता. तिचे कमरेचे, तिचे खांदे, मी सगळं हळूहळू श्रद्धेने, आदराने अनुभवत होतो. ती एक गर्भवती गर्दी होती. माझी बोटी तिच्या पाठीवर आकृत्या काढत होती. तिच्या अंगाला काटे उभे राहत होते. तिची त्वचा माझ्या स्पर्शाने जणू जिवंत होत होती. ती हळूहळू माझ्यात विरघळत होती. तिची भीती, तिचा संकोच, तिने अडथळे सारे मातीत मिसळत होते. तिच्या ओठांवरचे चुंबन अधिक गहरे होत गेले. मी तिच्या ओठांना हलकीशी चाबी घेतली. तिने हळूच कणा बदलला. तो एकच वेदना पण आनंदाचा कणा होता. तिने आपले हात माझ्या मानेवर गुंफले. तिचे बोटे माझ्या केसांमध्ये हरवली. तिने मला जवळ ओढले. आमची छाती एकमेकांवर दाबली गेली. तिच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते. ते माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप होत होते. त्या अंधारात, त्या चादरीखाली, त्या निशब्दतेत आम्ही दोघं एकमेकांत विरघळत होतो. तिच्या मानेवर, कानावर, गालावर, डोळ्यावर मी चुंबनाचा वर्षाव केला. प्रत्येक चुंबन एक कथा सांगत होते. माझी ओढ, माझी गरज, माझी भावना. ती सगळी चुंबने स्वीकारत होती. तिचे डोळे बंद होते, पण तिच्या ओठांवर एक स्मित होतं. त्या स्मितात आनंद, समाधान आणि दीर्घकालीन तळमळीची पूर्णता होती. मला वाटले, ही वैशाली आहे, माझी वैशाली. तिच्या डोळ्यात जो आनंद आहे तो फक्त माझ्यासाठी आहे. मी तिला घट्ट मिठी दाबले. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर पडले. ते केस मला गुदगुदल्या करत होते. मी तिच्या केसांचा सुगंध श्वासात घेत होतो. तो सुगंध मला मादक वाटत होता. माझ्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली होती, पण तरीही मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो चेहरा अंधारात एखाद्या स्वप्नासारखा होता, अस्पष्ट पण अत्यंत सुंदर. मी माझी बोटे तिच्या चेहऱ्यावरून फिरवत होतो. भुया, नाक, गाल, ओठ. तो चेहरा वैशालीच्या चेहऱ्यापेक्षा थोडा वेगळा होता. अधिक प्रबल, अधिक परिपूर्ण, अधिक आकर्षक.
तिचे ओठ पुन्हा माझ्या ओठांजवळ आले. यावेळी तिने पुढाकार घेतला. तिचे ओठ माझ्या ओठांवर सरकले. एक नवीन, अधिक खोल, अधिक उत्कंठ चुंबन. तिच्या ओठांनी माझे ओठ उडकले. तिची जीभ हळूहळू संकोचाने माझ्या ओठांवर शिरली. तिच्या जिभेचा स्पर्श कोमल, उबदार, आर्द्र होता. मी तिच्या जिभेचा माझ्या जिभेने उत्तर दिले. आमच्या जिभांचा खेळ सुरू झाला. एक जण देत होता तर दुसरा घेत होता. एक जण पळत होता तर दुसरा शोधत होता. एक जण विचारत होता तर दुसरा उत्तर देत होता. ती एक आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक क्रिया होती जी फक्त त्या अंधाराच्या निशब्द क्षणी शक्य होती. त्या चुंबनानंतर थोडी मागे सरकली. तिचा श्वास उफळून आला होता. तिचे डोळे ओले झाले होते. हळूहळू माझ्या कानी कुजबुजले. थांबा थोडं. तिचा आवाज कर्श, गहिरा आणि भावनिक होता. त्या आवाजाने माझ्या अंगावर शहारे आली. तो आवाज वैशालीचा नव्हता. तो आवाज अधिक परिपक्व, अधिक गहिरा, अधिक मादक होता. पण त्या अंधारात, त्या आवेगात मला ते लक्षात आले नाही. मी फक्त तिला आणखीन जवळ ओढले. काय झालं वैशाली? मी कुजबुजलो. घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तिने कोणतेही उत्तर दिले नाही. ती फक्त माझ्या खांद्यावर डोके ठेवून स्थिरावली. तिच्या डोळ्यातून एक गरमागरम अश्रू माझ्या खांद्यावर पडला. त्या अश्रूंची ऊब मला जाणवली. तो अश्रू कशाचा होता? आनंदाचा, वेदनेचा, एकटेपणाचा की गिल्टीचा? मला काही कळाले नाही. पण मी तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला. काही विचार करू नकोस, फक्त माझ्यात विरघळ, मी म्हणालो. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले. अंधारात तिचे डोळे चमकणारे, भावनिक होते. तिने स्वतःचा हात माझ्या गालावर ठेवला. तिचा हात कोमल, उबदार आणि थरथरत होता. तिने माझे गाल कुरवाळे. मग तिने हळूच माझे बोटे आपल्या ओठांवर नेली आणि प्रत्येक बोटांचे हलके चुंबन घेतले. ती एक आध्यात्मिक क्रिया होती. जणू ती माझ्याशी बोलत होती. तू माझ्या आयुष्यात आलाच, या क्षणासाठी मी वर्षानुवर्ष वाट पाहत होते. तिच्या त्या भावनाने माझे मन भावूक झाले. मी तिला पुन्हा मिठी मारली. यावेळी आमचे शरीर एकमेकांत इतके गुंफले गेले की कोणीही वेगळे करू शकत नव्हते. आमचे श्वास एकाच लयीत होते. आमच्या हृदयाचे ठोके एकाच तालात होते. त्या अंधारात, त्या शांततेत, त्या गार वाऱ्यात आम्ही एकमेकांच्या अस्तित्वात हरून गेलो होतो. ती एक वेगळीच दुनिया होती, जिथे शब्दांची गरज नव्हती. तिथे फक्त स्पर्श, श्वास आणि भावना होत्या. थोड्या वेळाने तिने माझ्या कानात पुन्हा कुजबुजले. मी फार काळ एकटे होते. तुम्ही आलात, मला पुन्हा जिवंत केले. तिच्या आवाजात अश्रू होते. त्या आवाजाने माझ्या कानाचा ठोका चुकला. ही वैशाली नाही. त्या क्षणी मला स्पष्ट झाले, वैशाली कधीच असं म्हणणार नाही. ती नेहमी माझ्या प्रेमाने भरलेली असते. पण ही स्त्री, तिच्या आवाजात एक वेगळीच खंत होती, एक वेगळीच ओढ होती. पण त्या क्षणी, त्या अंधारात, त्या सुगंधात, त्या उबदार स्पर्शात मला काही विचार करायला वेळ नव्हता. मी फक्त त्या क्षणात जगत होतो. तिच्या शरीराची ऊब, तिच्या ओठांचा स्पर्श, तिच्या केसांचा सुगंध, तिच्या श्वासाची लय, या सर्वांनी मला पूर्णपणे वेढून घेतलं होतं. मी तिच्या प्रेमात, तिच्या एकटेपणात, तिच्या गरजेत हरून गेलो. आम्ही दोघेही त्या अंधारात एकमेकांच्या सहवासात इतके गुंफले गेलो की जग, घर, नाती, जबाबदाऱ्या सगळे विसरलो होतो. फक्त ती क्षण होता, तिचा स्पर्श, तिचा श्वास, तिचे अस्तित्व. आणि त्या क्षणी मला वाटले, हे खरे प्रेम आहे, ही खरी ओढ आहे. त्या शांत, निशब्द, अंधारमय रात्रीत आम्ही किती वेळ एकमेकांच्या सहवासात घालवला हे मला आठवत नाही. काही तास किंवा काही क्षण वेळेचे भानच राहिले नव्हते. फक्त ती उबदार जवळीक होती, ती गोड झोप होती, ती मधुर स्मृती होती, जी माझ्या मनावर कायमची कोरली गेली. रात्री उशिरा झोपल्यामुळे मला सकाळी उशिरा जाग आली. वैशाली मला उठवण्यासाठी आली आणि म्हणाली, अहो उठा, खूप वेळ झाला आहे. मी अर्धवट झोपेतच म्हणालो, वैशाली झोपू देना, रात्री तू मला खूप वेळ जाग ठेवले होतेस. वैशाली आश्चर्याने म्हणाली, मी तर रात्रभर तुमची वाट पाहत होते, तुम्ही आलाच नाही. हे ऐकताच मी दचकून खाटेवर बसलो. वैशाली माझ्याकडे गंभीर नजरेने पाहत होती. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. जर ती वैशाली नव्हती तर रात्री माझ्यासोबत कोण होते? त्या माझ्या चुलत सासूबाई होत्या का? मी डोक्याला हात लावून बसलो. मला असे पाहून वैशालीने विचारले, काय झाले? काय विचार करत आहात? मी प्रसंग टाळण्यासाठी म्हणालो, काही नाही, रात्री लवकर डोळा लागला म्हणून खोलीत यायला विसरलो. वैशाली म्हणाली, बरं झालं नाही आला तरी चालेल, मलाही खूप झोप लागली होती. आता लवकर तयार व्हा आणि बाजारातून काही भाज्या आणून द्या. आज काकूंसाठी काहीतरी छान बेत करूया. मी उठून बाथरूममध्ये जाऊ लागलो तेव्हा माझी नजर खोलीत बसलेल्या सासूबाईंकडे पळाली. आमची नजर होताच त्यांच्या चेहऱ्यावर एक छान स्मित आले. त्या एकटक माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. कालपेक्षा आज त्या अधिक आनंदी दिसत होत्या.
मी बाथरूममध्ये गेलो, अंघोळ करून बाहेर आलो. त्या खोलीत बसून आपले केस विंचरत होत्या. त्या खूप आकर्षक दिसत होत्या. विशेष म्हणजे त्यांची नजर माझ्यावरून हटत नव्हती. मी वैशालीला आवाज देऊन माझे कपडे मागितले आणि वरच्या हॉलमध्ये जाऊन चेंज केले. काही वेळाने मी नाश्त्यासाठी खाली आलो. सासूबाई हॉलमध्ये टी व्ही पाहत होत्या. त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहून एक सूचक हास्य केले. नाश्ता झाल्यावर वैशाली म्हणाली, तुम्ही जेव्हा बाजारात जा तेव्हा तुमचे आणि काकूंचे पुण्याचे रिझर्वेशन करून घ्या, नाहीतर ऐनवेळी सीट मिळणार नाही. मी थोडा आळस केला आणि विचार केला की गाडी निघण्याच्या 2 तास आधी बुकिंग करेन, म्हणजे कदाचित सीट स्वस्त मिळेल. आमच्या गावातून पुण्यासाठी संध्याकाळी 2च गाड्या निघत असत. मी भाजी घेऊन आलो. पिशवी वैशालीच्या हातात दिली आणि मित्रांना भेटायला निघून गेलो. संध्याकाळी मला सासूबाईंना सोडवण्यासाठी पुण्याला जायचे होते. 1:30 वाजेपर्यंत मित्रासोबत वेळ घालवला. मी घरी आलो, जेवलो आणि निवांत झोपलो. तेव्हा घाईघाईने उठलो तेव्हा रिझर्वेशन करायचे लक्षात आले. मी एका ट्रॅव्हल्स बुकिंगवाल्याला फोन केला तेव्हा गाडीत फक्त एकच डबल स्लीपर शिल्लक होती. बाकी पूर्ण गाडी बुक झाली होती. सुदैवाने ती सीट मला मूळ किमतीपेक्षा कमी दरात मिळाली, म्हणून मागचा पुढचा विचार न करता मी ती बुक केली. ही गोष्ट मी घरी कोणाला सांगितली नाही. 2 दिवसांच्या मुक्कामासाठी मी माझे कपडे पॅक केले. संध्याकाळी 5:30 वाजले होते आणि आमची गाडी 6 वाजता होती. मी ऑटो मागवला आणि आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. सामान डिकीत ठेवले. गाडी सुटेपर्यंत आम्ही खालीच उभे राहिलो, कारण सासूबाईंना अजून माहीत नव्हते की आम्ही एकाच सीटवर प्रवास करणार आहोत. जर वैशाली किंवा इतरांनाही समजले असते तर ते विचित्र वाटले असते. ड्रायव्हरने आवाज दिल्यावर आम्ही वैशालीचा निरोप घेतला आणि गाडीत चढलो. गाडीत आल्यावर सासूबाईंनी विचारले, जावई बापू, माझी सीट कोणती आहे? मी त्यांना माझ्या सीटपाशी घेऊन गेलो आणि म्हणालो, तुम्ही या सीटवर बसा. त्या म्हणाल्या, एवढी मोठी सीट, तीही माझ्या एकटीसाठी? मी यावर एकटीच झोपू का? मी म्हणालो, तुम्ही बसा तर खरे, मग सांगतो. त्या खिडकीच्या बाजूला जाऊन बसल्या. मीही माझ्या चपला खाली टाकून त्यांच्या त्या सीटवर बसलो. तेव्हा त्या आचार्याने म्हणाल्या, जावई बापू, आपण दोघे एकाच सीटवर कसे बसू शकतो? मी म्हणालो, सासूबाई, मी खूप प्रयत्न केला, पण गाडीत दुसरी कोणती सीट शिल्लक नव्हती. जी होती ती बुक केली. या सीटबद्दल फक्त आपल्या दोघांनाच माहीत आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. एका रात्रीची तर प्रश्न आहे. उद्या सकाळी आपण पोहोचू. त्यावर त्या म्हणाल्या, चला ठीक आहे, पण मी पण आजच्या रात्रीपुरतीच ॲडजस्ट करते. एवढे बोलून त्या खिडकीकडे तोंड करून झोपल्या. रात्रीचे 11 वाजले होते. ड्रायव्हरने गाडीतील लाईट्स ऑफ केल्या. गाडीत सर्वत्र अंधार होता. मी मोबाईल उशीखाली ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर मला कोणाचा तरी स्पर्श भासल्याचा भास झाला. मी पाहिले तर सासूबाई शांत झोपले होता. पुन्हा काही वेळाने मला माझ्या चेहऱ्यावर कोणाचे तरी बोटे फिरताना असल्यासारखा स्पर्श झाला. यावेळी मी मोबाईलची टॉर्च ऑन केली तर सासूबाई डोळे उघडून माझ्याकडे पाहत होत्या. मी थोडा घाबरलो. त्यांनी मला लाईट बंद करायला सांगितली आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही माझे जावई आहात, खरं आहे, पण परवा रात्री जो आनंद तुम्ही मला दिला तो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पती नसल्यावर स्त्रीला किती एकटेपणा जाणवतो हे फक्त मलाच माहीत आहे. तुम्ही मला वैशाली समजून माझ्याजवळ आलात, पण त्यामुळे माझ्या मनातील अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. म्हणूनच आज जेव्हा तुम्ही हे रिझर्वेशन केले तेव्हाही माझ्या मनात तीच ओढ होती. त्या रात्री प्रवासादरम्यान रात्रीच्या अंधारात आमचा संवाद आणि जवळीक आणखीन वाढली. गाडीच्या आवाजात आमचे बोलणे बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. अनेक वर्षाचे त्यांचे एकटेपण त्या रात्री दूर झाले होते. त्यानंतर सासूबाईंना सुखाची झोप लागली. पुण्यातील शेवटचा स्टॉप म्हणजे वारजे होता. तिथे गाडी सकाळी 8 वाजता पोहोचणार होती. तिथे पोहोचण्याच्या 5 मिनिटे आधीच त्या उठल्या. आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी अमित तिथे आला होता. आम्ही गाडीतून उतरून त्यांच्या गाडीत बसलो आणि सासूबाईंच्या घरी निघालो. बस स्टॉपवरून त्यांचे घर 25 मिनिटाच्या अंतरावर होते. घरी पोहोचल्यावर सासूबाई फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. त्या बाहेर आल्यावर मी बाथरूममध्ये गेलो तेव्हा तिथे सासूबाईंचे कपडे वाळत घातले दिसले. ते पाहून मला वैशालीच्या राहणीमानाची आणि सासूबाईच्या मॉडर्न असण्याची जाणीव झाली. अंघोळ करून मी बाहेर आलो तेव्हा अमित नाश्ता करत होता. अमितचे घर 1 BHK होते. त्याला ड्युटीवर जायला उशीर होत असल्यामुळे तो लवकर नाश्ता करून कामावर निघून गेला. घरात आता फक्त मी आणि सासूबाईच होतो. त्यांनी हलका गाऊन घातला होता ज्यामध्ये त्या सुंदर दिसत होत्या. त्यांनी मला नाश्त्यासाठी बोलवले. आम्ही डायनिंग टेबलवर बसलो. नाश्ता करत असताना आमच्यात पुन्हा संवाद, मुखसंवाद आणि आकर्षण सुरू झाले. घरात दुसरे कोणीच नसल्यामुळे मी नाश्ता बाजूला ठेवून त्यांचा हात पकडला.
आणि आम्ही बेडरूममध्ये आलो. त्या एका दिवसाच्या प्रवासाऐवजी सासूबाईंच्या आग्रहामुळे मी तिथे पूर्ण 5 दिवस राहिलो. त्यांनाही माझा सहवास आवडला होता. मी घरी परत आल्यावरही आमचा संपर्क सुरूच राहिला. अधूनमधून आम्ही व्हिडिओ कॉलवरही बोलायचो. अशा प्रकारे त्या एका अनपेक्षित प्रवासाने आमच्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले. पुण्याच्या त्या 5 दिवसानंतर मी पुन्हा जेव्हा गावी परत आलो तेव्हा माझ्या मनात एक प्रचंड अप्रतिभानाची भावना होती. पण त्याचवेळी एक अनामिक ओढही निर्माण झाली होती. घरात पाऊल ठेवताच वैशालीने बाळाला माझ्या कुशीत दिले. तिच्या डोळ्यातील निरागस प्रेम आणि विश्वास पाहून माझ्या काळजात सर झाले. मी स्वतःला बजावले की जे काही पुण्यात झाले ते एका चुकीच्या प्रसंगातून घडलेले वादळ होते. आता मला माझ्या संसारावर लक्ष केंद्रित करायला हवे. पण म्हणतात ना, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. पुण्यातून आल्यावर 2 दिवसात माझ्या मोबाईलवर सासूबाईंचा व्हिडिओ कॉल आला. मी घाबरून खोलीचा दरवाजा बंद केला आणि फोन उचलला. स्क्रीनवर त्या नेहमीसारख्या प्रफुल्लित आणि सुंदर दिसत होत्या. त्या म्हणाल्या, "जवाई बापू, तुम्ही गेल्यापासून घर कसं अगदी रिकामे वाटते. अमित तर सकाळीच कामावर निघून जातो. मला अजिबात करमत नाही." त्यांच्या आवाजातील तो अर्थपूर्ण गोडावा मला नकार देण्यापासून रोखत होता. मी कसं तरी संवाद आवरता घेतला. पण त्यानंतर आमचा हा सिलसिला रोजचाच बनला. जेव्हा वैशाली बाळाला घेऊन झोपायची किंवा कामात व्यस्त असायची तेव्हा मी सासूबाईंशी तासनतास व्हिडिओ कॉलवर बोलायचो. आमचं नातं आता केवळ एका रात्रीपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर ते मानसिक आणि शारीरिक आकर्षणाच्या एका वेगळ्याच पातळीवर पोचले होते. दिवस मागे दिवस जात होते आणि बाळाच्या बारशीची तयारी सुरू झाली. या निमित्ताने पुन्हा एकदा सासरची मंडळी आमच्या घरी येणार होती. सासूबाई सुद्धा पुण्याहून येणार होत्या. माझ्या मनात एकाच वेळ आनंद आणि प्रचंड भीती होती. वैशालीच्या समोर सासूबाईंची नजरानजर करताना माझी काय अवस्था होईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. बारशाच्या आदल्या दिवशी सासूबाई आणि अमित घरी आले. त्या गाडीतून उतरल्या तेव्हा वैशालीने त्यांचे हसून स्वागत केले. सासूबाईंनी वैशालीच्या गळ्यात हात टाकला, पण त्यांची नजर मोठ्या मोठ्याने माझ्यावर खेळली होती. त्यांच्या त्या एका नजरेने माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्री घरात खूप गर्दी होती, त्यामुळे झोपण्याची व्यवस्था नेहमीप्रमाणे करावी लागली. मी पुन्हा एकदा बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपायला गेलो. पण यावेळी मनात एक वेगळीच दगदग होती. रात्रीचा 1:30 वाजला असताना हॉलमधून सगळे दिवे बंद होते. अचानक मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिले तर अंधारात एक आकृती माझ्या सोफ्यापाशी येऊन उभी राहिली. ती दुसरी कोणी नसून सासूबाई होत्या. त्यांनी हळूच माझ्या शेजारी सोफ्यावर जागा केली आणि माझ्या कानात कुजबुजल्या, "खूप दिवसांनी तुम्हाला डोळे भरून पाहिलं. पुण्याची आठवण येत होती का?" मी प्रचंड घाबरलो होतो. "सासूबाई प्लीज, घरात सगळे आहेत. वैशाली शेजारच्या खोलीत आहे. कोणीतरी बघील," मी चाचरत म्हणालो. पण त्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्याचवेळी अचानक शेजारच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज झाला आणि टॉर्चचा प्रकाश थेट आमच्या सोफ्यावर पडला. तो प्रकाश वैशालीच्या मोबाईलचा होता. वैशाली पाणी पिण्यासाठी बाहेर आली होती. सोफ्यावर आम्हा दोघांना एवढ्या जवळ बसलेले पाहून ती जागीच गोठली. "काकू, अहो तुम्ही इथे काय करताय? तुम्ही एवढ्या रात्री?" वैशालीचा आवाज थरथरत होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलावे मला सुचत नव्हते. पण सासूबाईंनी अत्यंत हुशारीने प्रसंग सांभाळला. त्या लगेच सोफ्यावरून उठल्या आणि कपाळाला हात लावून म्हणाल्या, "अरे वैशाली, काही नाही ग." अचानक मला चक्कर आल्यासारखं झालं. खोलीत खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं, म्हणून पाणी प्यायला बाहेर आले तर जावई बापू जागीच होते. त्यांनी मला सोफ्यावर बसवलं आणि पाणी आणून दिलं. वैशालीने संशयाने माझ्याकडे पाहिलं. मी लगेच टेबलावरचा पाण्याचा पेला पुढे केला. वैशालीचा संशय पूर्णपणे गेला नव्हता, पण तिने परिस्थिती शांतपणे हाताळली. ती सासूबाईंना घेऊन खोलीत गेली. पण त्या रात्रीनंतर वैशालीच्या वागण्यात एक अनामिक बदल झाला होता. ती माझ्यावर आणि सासूबाईंवर बारीक लक्ष ठेवून होती. बारशाचा कार्यक्रम शांततेत पार पडला, पण त्यानंतर घरात राहणे मला खूप गुदमरल्यासारखे वाटू लागले होते. सासूबाईंनी हळूच चुकले होते की वैशाली आता सावध झाली आहे. निघण्याच्या दिवशी जेव्हा अमित बाहेर गाडीत सामान ठेवत होता तेव्हा सासूबाईंनी मला किचनमध्ये एकटी काढले. त्यांनी माझा हातात एक चिठ्ठी दिली आणि म्हणाल्या, "इथे मला आता जास्त धाडस करणे योग्य नाही. मी पुण्यात तुमची वाट पाहीन. दर महिन्याला अमितच्या ऑफिसच्या कामाच्या बहाण्याने किंवा ब्युटी पार्लरच्या साहित्यासाठी तुम्ही पुण्यात येत जा. वैशालीचा संशय येणार नाही आणि आपल्याला आपला एकांतही मिळेल." मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. तिथे एक अनावर ओढ होती जी मला स्वतःकडे ओढत होती. घरी वैशालीचे निर्मळ आणि पवित्र प्रेम होते,
तर पुण्यात सासूबाईंचे हे जाळे होते. मी ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि सासूबाईंना निरोप दिला. गाडी निघून गेली. वैशाली माझ्या शेजारी उभी राहून गाडीकडे पाहत होती. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, काकू गेल्यावर कसं शांत वाटतंय ना. तिच्या या वाक्यात एक सूचक इशारा होता की काय हे मला समजले नाही, पण मला कळून चुकले होते की माझे आयुष्य आता एका दुहेरी वळणावर आले आहे, जिथून मागे फिरण्याचा कोणताही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. एका बाजूला माझा संसार होता आणि दुसऱ्या बाजूला पुण्याचा तो निशब्द पण हवासा वाटणारा सहवास. सासूबाई पुण्याला परतल्या खऱ्या, पण माझ्या मनात आणि आयुष्यात असे वादळ निर्माण करून गेल्या की ज्यातून बाहेर पडणे मला आता अशक्य झाले होते. दिवसामागून दिवस जात होते, पण माझे मन गावी असूनही पुण्याच्या त्या 5 दिवसात आणि बऱ्याचशा रात्रीच्या घडलेल्या प्रसंगात अजूनही अडकले होते. वैशाली आता पूर्णपणे बाळाच्या संगोपनात व्यस्त असायची, पण तरीही तिच्या मनात कुठेतरी संशयाची एक लहानशी ठिणगी घुमत होती याची मला जाणीव होती. ती बऱ्याचदा माझ्याकडे एकटक पाहायची, जणू माझ्या डोळ्यातून सत्य वाचण्याचा प्रयत्न करत असावी. त्यामुळे घरात वावरताना मी अत्यंत सावध असायचो. सासूबाईंचा फोन आता थेट येणे बंद झाले होते, कारण आम्हा दोघांनाही वैशालीच्या संशयामुळे एक नवीन मार्ग शोधला होता. आम्ही रात्री वैशालीच्या झोपल्यानंतर किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर असताना गुपचूप मेसेजवर बोलायचो. सासूबाईंनी दिलेल्या त्या चिठ्ठीतील शब्दांचा प्रभाव माझ्या इतका होता की पुण्यात जाण्यासाठी काहीतरी निमित्त शोधू लागलो. अखेर 1.5 महिन्यानंतर मला ती संधी मिळाली. माझ्या एका मित्राने पुण्यात डिजिटल मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगचे काही मोठे प्रोजेक्ट सुरू केले होते. त्याने मला त्याच्यासोबत भागीदारीसाठी ऑफर दिली. मी ही संधी साधून वैशालीशी बोललो. वैशाली, गावी राहून आपल्या चॅनलचे आणि क्रिएटिव्ह कामाचे मार्केट खूप मर्यादित राहते. पुण्यातून एक मोठी ऑफर आहे. जर मी तिथे गेलो तर आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या बाळासाठी खूप चांगले होईल. मी तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला. वैशालीने आधी थोडा नकार दिला. हो, बाळ अजून लहान आहे, तुम्ही मला इथे एकटे सोडून जाणार. पण जेव्हा मी तिला आर्थिक फायदा आणि करिअरच्या संधी समजावून सांगितल्या तेव्हा ती तयार झाली. तिने मला परवानगी दिली, पण तिची एक अट होती. तुम्ही तिथे गेल्यावर अमितच्या घरी मुक्काम करा, म्हणजे मलाही तुमची काळजी वाटणार नाही आणि काकूही सोबत असतील. तिची अट ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा आला, पण त्याचवेळी मनात एक छुपी आनंदाची लाटही उसळली. मी सासूबाईंना मेसेज करून मी पुण्यात येत असल्याचे कळवले. त्यांनी तात्काळ उत्तर दिले, मी तुमचीच वाट पाहत आहे. मी पुन्हा एकदा पुण्यात पाऊल ठेवले. अमित नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसच्या कामात प्रचंड व्यस्त असायचा. त्याला सकाळी 9 वाजता निघून रात्री 9 वाजेपर्यंत घरी यायला वेळ व्हायचा. त्यामुळे त्या 1 BHK फ्लॅटमध्ये दिवसभर मी आणि सासूबाई दोघेच असायचो. पहिल्या दिवशी जेव्हा अमित ऑफिसला निघून गेला तेव्हा घराचा मुख्य दरवाजा बंद होताच सासूबाई माझ्याजवळ आल्या. त्यांनी त्या दिवशी एक सुंदर आणि हलकी साडी नेसली होती. ब्युटी पार्लर चालवत असल्यामुळे त्या स्वतःची खूप काळजी घ्यायच्या, त्यामुळे त्यांच्या वयात अंदाज लावणे कोणालाही कठीण होते. खूप वाट पाहावी लागली. जावई बापू त्या गालातल्या गालात हसत म्हणाल्या. वैशालीच्या संशयामुळे मला थोडा वेळ लागला सासूबाई, मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो. त्या 5 दिवसात आमचे नाते आणखीन घट्ट झाले. आम्ही दोघं एकत्र स्वयंपाक करायचो, टीव्ही पाहायचो आणि अमित घरी येण्यापूर्वी आम्ही सर्वसामान्य असल्यासारखे दाखवायचो. अमितला काहीच कल्पना नव्हती. तो मला पाहुण्यासारखा वागणूक द्यायचा आणि मीही त्याच्यासोबत एक आदर्श जिजाजी म्हणून वागायचो. पण हा लपंडाव जितका सुखद होता तितकाच तो भयानकही होता. एक दिवस दुपारी सासूबाई पार्लरमध्ये गेल्या होत्या आणि मी घरात बसून लॅपटॉपवर काम करत होतो. अचानक वैशालीचा व्हिडिओ कॉल आला. मी नेहमीप्रमाणे हसतमुखाने फोन उचलला आणि बाळाला पाहू लागलो. वैशाली माझ्याशी गप्पा मारत होती. गप्पा मारता मारता तिची नजर माझ्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर गेली. त्या भिंतीवर एक सासूबाईचा मोठा फोटो लावलेला होता. वैशालीने तो फोटो ओळखला, कारण तो तिच्या काकूंचा घराचा हॉल होता. हो, तुम्ही काकूंच्या घरात आहात का? वैशालीने विचारले. हो, अमितने सांगितले होते ना इथे राहायचे, म्हणून मी दुपारी कामाहून इथे विश्रांतीसाठी आलो. मी कसाबसा खोटे बोलून प्रसंग सांभाळला, पण त्याचवेळी मागून घराचा मुख्य दरवाजा उघडला. सासूबाई पार्लरमधून लवकर परत आल्या होत्या. त्या थेट हॉलमध्ये आल्या आणि मला न पाहता म्हणाल्या, ओह, ऐकलत का? आज पार्लरमध्ये खूप गर्दी होती. मी तुमच्यासाठी आवडीचा हलवा आणला. त्यांचा तो हक्काचा आणि जवळकीचा आवाज थेट माझ्या मोबाईलच्या स्पीकरमधून वैशालीच्या कानावर पडला. सासूबाईचे शब्द ऐकून वैशालीचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. तिने स्क्रीनवर सासूबाईंना पाहिले, ज्यांनी घरात येताच आपल्या डोक्यावरील पदर बाजूला केला होता.
त्या अत्यंत अनौपचारिक कपड्यांमध्ये होत्या. काकू, तुम्ही जावई बापूंशी अशा भाषेत बोलताय? वैशालीचा आवाज कमालीचा कठोर आणि संतापलेला होता. माझे हातपाय थरथरू लागले. सासूबाईंनाही आपली चूक जाणवली. त्याने लगेच फोन आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, अरे वैशाली, तू गैरसमज करून घेत आहेस. जावई बापूंना मी मुलासारखे मानते. अमितला जशी हाक मारते तशीच त्यांना मारली आणि हलवा अमितसाठी आणि त्यांच्या दोघांसाठी आणलाय. वैशालीने काहीच उत्तर दिले नाही. तिने सरळ फोन कट केला. त्या प्रसंगामुळे पुण्यात थांबणे माझ्यासाठी अशक्य झाले होते. मी त्याच रात्री गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. सासूबाईंच्या डोळ्यात भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. पण आता वेळ निघून गेली होती. मी जेव्हा गावी पोहोचलो तेव्हा घरातले वातावरण एखाद्या स्मशानासारखे शांत होते. वैशाली बाळाला कुशीत घेऊन बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत आता प्रेम नव्हते तर फक्त तिरस्कार होता. मला सगळे समजले आहे, वैशाली शांत पण जड आवाजात म्हणाली. बार्शीच्या रात्री मी जे पाहिले तो माझा भ्रम नव्हता आणि आज फोनवर जे ऐकले त्यावरून मला खात्री झाली. तुम्ही माझ्या पाठीत इतका मोठा खंजीर खुपसला असे मला वाटले नव्हते. तेव्हा मी तिच्या पाया पडलो, माफी मागितली. वैशाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्या रात्री अंधारात माझा गैरसमज झाला आणि त्यानंतर मी मोहात अडकलो गेलो. मला माफ कर. वैशालीने स्वतःला माझ्यापासून दूर केले. माफी या गोष्टीला माफी नाही. तुम्ही माझ्या विश्वासाचा खून केला आहे. त्या दिवसापासून वैशालीने माझ्याशी बोलणे सोडून दिले. ती केवळ बाळासाठी राहते, पण आमच्यातील पती पत्नीचे नाते संपल्यासारखे झाले आहे. दुसरीकडे पुण्याहून सासूबाईंचे मेसेज अजूनही येतात, ज्यामध्ये त्या वैशालीची समजूत काढण्याचा आणि मला धीर देण्याचा प्रयत्न करतात. माझे आयुष्य आता एका कोपऱ्यात येऊन थांबले आहे, जिथे एका बाजूला उद्ध्वस्त झालेला संसार आहे जो सांभाळणे आता माझ्या हातात नाही, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याचा तो सहवास आहे जो आनंद कर देतो. पण आनंदाची किंमत माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा बळी देण्याची चुकवावी लागत आहे. वैशालीचे त्या कठोर शब्दांनी माझ्या तिच्या डोळ्यातील तिरस्काराने आमच्या सुखी संसाराची राखरांगोळी झाली होती. घरात आम्ही दोघे एकाच छताखाली राहत होतो, पण आमच्यात केवळ अनोळखी व्यक्तीसारखे अंतर निर्माण झाले होते. ती माझ्याशी फक्त बाळाच्या गरजेपुरते बोलायची. तिचे जे मोजके बोलणे आणि कोरडे शब्द माझ्या काळजाला चर्रे पाडायचे. मी अनेकदा तिची समजून काढण्याचा, तिचे पाय धरून माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण तिने मनाचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले होते. दिवसेंदिवस हे मानसिक दडपण मला असह्य होऊ लागले होते. गावी कशातच माझे लक्ष लागत नव्हते. दुसरीकडे पुण्याहून सासूबाईंचा, आता मी मनातल्या मनात त्यांना सासूबाईऐवजी एक जिवलग मैत्रीण म्हणून पाहू लागलो होतो. फोन आणि मेसेज येणे सुरूच होते. त्या वैशालीची समजूत काढण्यासाठी तिलाही फोन करायच्या, पण वैशाली त्यांचा फोन उचलत नव्हती. सासूबाईंनी मला मेसेज केला, रोहित, वैशालीचा राग सध्या अनावर आहे. तिला थोडा वेळ दे. तू इथे पुण्यात येऊन तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. इथे परिस्थिती सामान्य झाल्यावर आपण पुन्हा प्रयत्न करू. घरातील त्या गुदमरून टाकणाऱ्या वातावरणापेक्षा मला पुण्याचा तो आसरा अधिक सुरक्षित वाटू लागला. अखेर एक दिवस मी वैशालीला म्हणालो, वैशाली, मी पुण्याला माझ्या प्रोजेक्टसाठी जात आहे. तुला काही हवं नको ते अमितला सांगत जा. वैशालीने नेहमीप्रमाणे काहीच उत्तर दिले नाही. तिने फक्त बाळाला घट्ट कुशीत घेतले. मी जड अंतकरणाने पण एका सुटकेच्या भावनेने पुण्याची गाडी पकडली. पुण्यात आल्यावर मी अमितच्या घरी राहणे योग्य नव्हते, कारण अमितला अजून या गोष्टीची पूर्ण कल्पना नव्हती. म्हणून मी सासूबाईच्या ब्युटी पार्लरच्या जवळ एका लहान खोलीत भाड्याने घेतली. आता माझ्या दुहेरी आयुष्याचा एक नवा अंक सुरू झाला होता. मी दिवसा डिजिटल मार्केटिंगच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवायचो आणि संध्याकाळ झाली की सासूबाई माझ्या खोलीवर यायच्या. सासूबाईंचा सहवास मला त्या मानसिक त्रासातून तात्पुरता आराम द्यायचा. आम्ही तासंतास एकत्र घालवायचो, जुन्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करायचो. त्यांनी त्यांच्या वयाची 40 गाठली असली तरी माझ्यासाठी त्या अजूनही एका पहिल्या रात्रीसारख्याच तरुण आणि मनमोहक होत्या. त्यांनी मला त्यांच्या व्यवसायात भागीदार म्हणून घेतले. आम्ही दोघे मिळून पुण्यात एका नव्या आयुष्याची विणविणवत होतो. हा आनंद नक्कीच सुखावत होता, पण त्याला लागलेली अनैतिकतेची किनार मला आतून फोडत होती. अशाच प्रकारे आणखीन 6 महिने निघून गेले. एक दिवस अचानक अमितचा फोन आला. त्याचा आवाज खूप गंभीर होता. तो म्हणाला, जिजू, वैशालीने गावी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि तिने आईवरही गंभीर आरोप केले आहेत. हे सगळं काय चालले आहे? तुम्ही दोघे मिळून माझ्याशी आणि वैशालीशी काय खेळ मांडला आहे? अमितच्या या प्रश्नाने पुण्यात उभारलेला आमचा सुखाचा महाल क्षणात पत्त्यासारखा कोसळला. सासूबाईंना जेव्हा हे समजले तेव्हा त्या प्रचंड घाबरल्या. समाजात ब्युटी पार्लरच्या माध्यमातून
त्यांनी कमावलेली प्रतिष्ठा आणि अमितच्या नजरेतील स्थान धोक्यात आले होते. वैशाली आता कोणत्याही तडजोडीच्या मूडमध्ये नव्हती. तिने कायदेशीर रस्ता निवडला होता आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला न्यायालयाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले होते. आज मी आमच्या खोलीत बाल्कनीत उभा राहून पुण्याच्या धावपळीच्या रस्त्याकडे पाहत आहे. सासूबाई आतल्या खोलीत डोक्याला हात लावून रडत बसलेल्या आहेत. मला कळून चुकले आहेत की ज्या अनपेक्षित प्रवासाने आणि तात्पुरत्या मोहाने मला एका निशब्द आनंद दिला होता, त्यांची किंमत मला चुकवण्याची वेळ आली आहे. एका बाजूला माझा हट्टपायी आणि चुकीमुळे उद्ध्वस्त झालेली वैशाली आणि माझे निष्पाप बाळ, ज्याचे तोंड पाहण्याची माझी लायकी उरली नाही, आणि दुसऱ्या बाजूला सासूबाईचा हा सहवास, जो आता आनंदाचा उगम न राहता कायदेशीर आणि सामाजिक बदनामीचे एक मोठे वादळ बनून आमच्यासोबत उभा आहे. मी संपूर्ण आयुष्याचा जुगार खेळला होता. त्या जुगारात मी सर्व काही हरवून उभा आहे. अमितच्या एका फोनने माझ्या पायाखालची जमीन हिरावून घेतली. घटस्फोटासाठी नोटीस आणि कोर्टाची पायरी हा विचार माझ्या डोक्यात फिरकण्यासाठी पुरेसा होता. ज्या सत्याला मी आणि सासूबाई इतके दिवस पुण्याच्या गजबजलेल्या गल्लीबोळात आणि बंद खोल्यांमध्ये लपवण्याचा प्रयत्न करत होतो, ते सत्य आता कायदेशीर कागदावर उतरवत आमच्यासमोर उभे ठाकले होते. काही दिवसांनी आम्हाला कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले. ज्या गावी मी कधी काळी वाजत गाजत नवरदेव म्हणून गेलो होतो, त्याच गावाच्या फॅमिली कोर्टात आज मी एक गुन्हेगारासारखा उभा होतो. वैशाली तिथे आली होती. तिच्या कडेवर आमचे 9 महिन्याचे बाळ होते. वैशालीने साडी नेसली होती, पण तिच्या कपाळावर आता माझ्या नावाचे कुंकू नव्हते. तिचे डोळे सुजले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक अढळ संताप आणि खंबीरपणा होता. तिने माझ्याकडे साधे वळूनही पाहिले नाही. तिचे वकील कोर्टात समोर आमचे गुपित उघडे करताना तिचे जमलेल्या लोकांच्या नजरा माझ्यावर आणि सासूबाई खेळल्या होत्या. त्या नजरांमध्ये तो तिरस्कार सहन करणे कोणत्याही शिक्षेपेक्षा भयंकर होते. अमितही तिथे वैशालीच्या बाजूने उभा होता. त्याने आपल्या आईकडे म्हणजे सासूबाईकडे पाहिले आणि अत्यंत उद्वेगाने आपली मान फिरून घेतली. एका मुलाच्या नजरेत आपल्या आईबद्दल असलेले तो विश्वास सासूबाईने आता संपून गेला. कोर्टाची ती पहिली तारीख संपून आम्ही जेव्हा बाहेर आलो, तेव्हा सासूबाईंनी पुण्यात परत जाण्यास नकार दिला. मी त्या घरात आता पाऊल ठेवू शकत नाही. रोहित, जिथे माझा स्वतःचा मुलगा माझ्याकडे एका पापी स्त्रीसारखा पाहतोय, त्या म्हणाल्या. शेवटी आम्ही पुण्याच्या त्या भाड्याच्या खोलीत परत आलो. पण आता खोलीत पूर्वीसारखी ओढ, ते हास्य, निशब्द आनंद शिल्लक नव्हता. तिथे उरली होती फक्त एक शांतता, भयानक आणि गुदमरून टाकणारी शांतता. आम्ही दोघे एकाच खोलीत होतो, पण एकमेकांशी बोलण्याचे धाडस कोणाकडे नव्हते. ज्या मोहाने आम्हाला जवळ आणले होते, त्याच मोहाने आज आमच्या भोवती बदनामीची अशी भीती उभी केली होती, जी भिंत ओलांडणे कदाचित कोणालाही शक्य नव्हते. आज मी रात्रीच्या वेळी खोलीच्या बाल्कनीत उभा राहून पुण्यात शांत होत असलेल्या रस्त्यांकडे पाहत आहे. घरात दिव्यांचा मंद प्रकाश आहे. आतल्या खोलीत सासूबाई शांतपणे पडून आहेत. कदाचित त्या भूतकाळातील चुकांचा हिशोब मांडत असाव्यात. माझ्या खिशात अजूनही वैशाली आणि बाळांचा एक फोटो आहे. मी तो फोटो पाहतो आणि विचार करतो. एका अंधाराच्या रात्री झालेल्या चुकांच्या अंदाजाने, त्यानंतर लागलेल्या सुखाच्या चटक्याने हसते खेळते कुटुंब माझ्यामुळे कायमचे हरवून गेले. मी आणि सासूबाई एकत्र येऊन जगाच्या प्रत्येक नजरेवर गुन्हा केला आहे. आज आमच्याकडे एकमेकांचा सहवास नक्कीच आहे, पण त्या सहवासाला आता प्रेमाचा सुगंध राहिला नाही, तर त्याला लागलेला आहे फक्त एक पश्चातापाचा डाग. आम्ही दोघे एका बेटावर येऊन पोहोचलो आहोत, जिथून मागे वळून पाहिल्यास आम्हाला उद्ध्वस्त नाती दिसतात आणि पुढे पाहिल्यास पोटाची चक्रे आणि सामाजिक बहिष्काराचा अंधार दिसतो. या अनपेक्षित आणि द्विगुणित प्रवासाचा शेवट इतका वेदनादायक असेल याची कल्पना मी कधीच केली नव्हती. मी सर्व काही मिळवण्याच्या नादात माझे सर्वस्व गमावून बसलो आहे. तर मित्रांनो, या परिस्थितीमध्ये मी कोणता निर्णय घ्यावा, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.